प्रेक्षक नाराज झाले यार. सचिन शॉकिंग माझं एलिमेंट झालं. बऱ्याच काही ठिकाणी मी खूप कमी दिसलोय का. मला कलर्स म्हणजे कलर्स मराठीला माझा प्रश्न आहे कशासाठी असं तुम्ही दिसत नाहीये मग का काही माझ्या नावाचं कोण वेगळंच फिरवत होता का तिथे. एकदम खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी समोरच्या आपले कलर्स मराठीला पण विचारू शकतो. अनुश्री माझ्यासाठी कार ओढू शकतो. हा मग मी तिला नंतर म्हटलं तू मी आता माईक असा करतो. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. खानदेशी किंग ते आता बिग बॉसच्या घराचा एक सदस्य जो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलाय, पण त्याने जसं खानदेशचा किंग आहे तसंच बिग बॉसच्या घरातही राजासारखा तो गेम खेळला, प्रत्येकाशी नातं जपलं, मैत्री बनवली आणि आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आलाय, पण प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकलेली आहेत. तर आपल्यासोबत आहेत सचिन कुमावत. तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात? थँक्यू, मी खूप मजेत आहे. बरं, बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे, पण प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा एंट्री झाली असं म्हणू शकतो. काय सांगाल या अनुभवाबद्दल, या एक्सपिरियन्सबद्दल? मी ट्रॉफीपर्यंत नाही गेलो, पण मी नक्कीच पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे जे मनं जिंकली ना, मला त्याचा खूप मोठा आनंद आहे. म्हणजे खूप, त्याचं मी एक्सप्लेन नाही करू शकत. मी इतकं मला प्रेम भेटलं सगळ्यांकडून. आता फक्त खानदेशात नाही राहिलात तुम्ही, तर आता अख्ख्या महाराष्ट्रात तुमची ओळख झालेली आहे. तर काय सांगाल या जर्नीबद्दल? नक्कीच, कारण माझ्या मायबोलीला धरून मी जे काम केलं, घेऊन जे काम केलं, माझे आयरणी मायबोली, कारण काही काळा पहिले ते आमच्या खानदेशापुरतं म्हणत, पण माझं जे स्वप्न होतं माझ्या आयरणी मायबोलीला महाराष्ट्रात, भारतात, पूर्ण जगभरात मला कसं नेता येईल, आणि त्या दृष्टिकोनातून जो माझा कला क्षेत्रामध्ये मी प्रवास सुरू केला, त्या प्रवासावर म्हणजे ध्येय समोर ठेवून मी इथपर्यंत आलो. आणि त्याचं मला समाधान आहे की माझ्या आयरणी मायबोलीचं प्रेझेंटेशन मी पूर्ण म्हणजे आज पूर्ण घराघरात केलं. आणि तेवढंच महाराष्ट्राने तुमच्यावर प्रेम केलं जितकं खानदेशाने केलं असं म्हणू शकतो आपण. तर बिग बॉसच्या या जर्नीमध्ये खूप अपडाऊन झाले, खूप गोष्टी झाल्या, पण आता जेव्हा एक्झिटची वेळ आली होती, रोशन, रुचिता आणि तुमचं नाव जेव्हा डेंजर झोनमध्ये समोर आलं, तर तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही निघाल? नाही. आणि असं तुमच्या कुठे चुकलं, काय वाटतं? मला वाटतच नाही, कारण तुम्ही आता मी बाहेर आलोय तर मला दिसतंय प्रेक्षक नाराज झाले यार. प्रेक्षकांनी ह्या गोष्टीवर संताप व्यक्त केला की सचिन शॉकिंग माझं एलिमेंट झालं. तर कशासाठी मी त्या प्रश्नात पडलो. इतकं प्रेम देताय लोक, इतकं प्रेम, इतका आशीर्वाद माझ्यावर आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत, खानदेशासकट महाराष्ट्रात पूर्ण इतकं वोटिंग मला भेटतंय. इतक्या सगळ्या माझ्या मित्रांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांनी इतकं प्रचार प्रसार माझा केला. आणि सचिन कुमारसाठी बिग बॉस पाहणारे लोकांना हा शॉकिंग होतं ना. मला का तो एक प्रश्न पडलाय. आणि काही गोष्टी मी बाहेर येऊन पण पाहिल्या की बऱ्याच काही ठिकाणी मी खूप कमी दिसलोय का. मला म्हणजे कलर्स मराठीला माझा प्रश्न आहे कशासाठी असं होतो ना यार. तुम्ही काही गोष्टी चालता बोलता बाकीचे लोक दाखवले ते कुठेतरी चालताय, पण तरी त्यांच्याकडे तुमचा कॅमेरा गेलाय. मी पण कॅमेरा समोरच होतो ना. माझे तर अशा खूप काही मनोरंजक गोष्टी आहे, खूप काही चांगले मुद्दे की मी माझ्या मित्रांना विचारतो ना, खरे ते तू पाहिलं का ते मी असं केलं नाही, हो दिसलं नाही आम्हाला. जसं की बरेच मला धरून काही गोष्टी तिथे मनोरंजनाच्या पण व्हायरल होत्या, त्या आता त्या दिसल्याच नाही. तर तुम्हाला काय सांगणार आहे, ते दिसल्याच नाही. तुम्ही पण नाही पाहिलंय ना. हा, तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, खूप, की मी कंटिन्यू अपडेट होतो, कंटिन्यू. हा, मी हे मान्य करतो की नको त्या भलत्या भांडणामध्ये मला नाही वाटत. जिथे योग्यता आहे त्या मुद्द्यावर मी ठाम राहिलो, तिथे मी माझं मत मांडलं, त्या ठिकाणी मी स्टँड घेतला, हे तेवढंच सत्य. पण नको त्या ठिकाणी मी ते केलं नाही. प्रत्येक नॉमिनेशनला आम्हाला असंच बघायला मिळालं की तुमचं नॉमिनेशन ह्याच कारणामुळे केलं जात होतं की सचिन कुमावत दिसत नाहीत, सचिन भाऊ दिसत नाहीयेत. तर यावर काय? मी जे मला नॉमिनेशन करायचे त्यांना, अरे तुमचा चष्मा भरला होता तुम्ही पहिले की मी दिसत नाही घरामध्ये. तुम्हाला माझं गाणं म्हटल्यावर तुम्ही नाचता तेव्हा मी दिसतो. टास्कमध्ये मला ओढाओढ करता तेव्हा मी दिसतो. नॉमिनेशन करत काय तेव्हा मी दिसतोय. अरे तुम्ही मुद्दे मांडत असताना निकषावर मांडा. माझं हेच म्हणणं होतं त्या ठिकाणी. तो गेम होता. आता मला त्या गोष्टीचं हे नाहीये, तो गेम पुरता त्या गोष्टी होत्या, पण निकषावर तुम्ही मुद्दे मांडा. तुम्ही दिसत नाहीये मग का काही माझ्या नावाचं कोण वेगळंच फिरवत होता का तिथे.
यार एवढे जर तुम्ही माझ्यासाठी तिथले कंटेस्टन्स जर तुमच्या डोळ्यात पाणी येते तर काहीतरी माझं योगदान आहे ना यार तिथे. मी माणुसकी कमवली, मी सगळ्यांसोबत प्रेमाने राहिलो, मी गेमच्या ठिकाणी गेम खेळलो, बाकीच्या ठिकाणी मी सगळ्या काही गोष्टी जोडल्या. तर हे सगळे मुद्दे म्हणजे तथ्यहीन मुद्दे होते काही, तर ते ठीक आहे. ओके. जसं तुमची एक्झिटचं नाव अनाऊन्स झालं त्यानंतर सगळेच भाऊक झाले, म्हणजे आपण तिथे रोशन दादा म्हणू शकतो किंवा प्राजक्ता, पण अनुश्री सुद्धा भाऊक झाली होती आणि ती खूप रडली. ते तुमचं नातं कसं? ऍक्च्युली तिचं माझं एवढं गेल्या अर्ध्याच सीझन झालं, पण जास्त काही तिचं माझं बसणं उठणं नव्हतं. पण गेल्या 8-10 दिवसात जे पण काही तिचं माझं 1 to 1 काही बोलणं झालं ते सुद्धा दिसलं नाही म्हणे. माझे मित्र मला मी सांगत होते अनुश्री का रडले. आता सांगा, एकदम खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी समोरच्या आपले कलर्स मराठीला पण विचारू शकतो. अनुश्री माझ्यासाठी का रडू शकते? आता तुम्हीच त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता की नेमकं काय. आतापर्यंत जे गेले, ज्यांचं ज्या लोकांशी बॉन्डिंग आहे ते लोक नक्कीच रडतात. कारण आयुष गेला, मला रडू आलं. मग अनुश्री रडली का? अरे बाबा, तेवढं तिचं माझं त्या एवढ्या काही दिवसांमध्ये बॉन्डिंग होतं. आम्ही 1 to 1 बोलायचो, ती तिच्या गेमच्या विषयी, मी माझ्या गेमच्या विषयी, या सगळ्या गोष्टी करायचो. पण ते दिसलं नाही. मला त्याचं नवल वाटतंय, त्याचं थोडंसं मी शॉकिंग झालोय. तर हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि काही गोष्टी त्याच्यावरूनच समजतंय की मी दिसलोय का नाही दिसलोय. अनुश्री जर माझ्यासाठी रडते. शेवटचा भाऊचा धक्का जेव्हा बघायला मिळालं तेव्हा तुमच्याबद्दल बोलणं झालं. राखी आणि तुमच्यामध्ये जे काही घडलं होतं ते खरंच स्क्रिप्टेड होतं आणि नंतर भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय झालं? कारण खूप कन्फ्युजन आहे या सगळ्या गोष्टी. ते कन्फ्युजन ऍक्च्युली त्याच्यात ते होण्याच्या 4-5 दिवस पहिले ना, असं आमचं रोशन, मी आणि राखीचं मजा मस्ती. अरे तुम्ही करा काहीतरी यार, तुम्ही करा. आपलं रोशनला ती काही बोलली. रोशन बोललं, तू का बोलली मला? ती बोलते तू पण बोल. मग हे आम्हालाच कळालं की राखीजींचा स्वभाव थोडासा एक एंटरटेनच्या हिशोबाने तो चालतो आणि काहीतरी कंटेंट भेटेल व ह्या हिशोबाने ते तसं चाललं. मग त्या दिवशी आमच्याकडे येऊन की आता मी करते काहीतरी राडा करते बोलली. मग मध्ये पाहिलं तर तिने प्राजक्तावर फेकलं. मला वाटलं अरे यार हे का? ती तर माझी बहीण आहे, मग का पीठ फेकलं? तू ठीक आहे, ठरलं होतं की तू करणार आहे काहीतरी, तू आम्हाला पण काहीतरी, आमच्याकडून पण तुला अपेक्षा आहे की आम्ही काहीतरी करू म्हणून. मग तर ते प्राजक्तावर मला थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. नंतर जे बी काय घडलं मग पाणी टाकलं मी त्याच्यानंतर म्हटलं यार सोड हे सगळं. रिअलच होतं म्हणजे पण ते इम्प्रोव्ह म्हणजे तुम्हाला असं हे झालं. हा, मग मी तिला नंतर म्हटलं तू, मी आता माईक असा करतो तसं. त्याच्यानंतर मी तिला बोललो पण, म्हटलं अरे प्राजक्ताशी तू माफी माग, मी पण तुला सॉरी बोलतो, पण प्राजक्ताशी पण तू. कारण ते म्हणजे ना धड ते एक रूटनं जात होतं ना, ह्या रूटने ते वेगळंच काहीतरी म्हणजे गोंधळ होता सगळा त्या गोष्टीचा. आम्हाला भाऊच्या धक्क्यावर भाऊ मला बोलले मग तुम्ही असं अरे तो वेगळाच विषय होता. पण नंतर भाऊंनी तो विषय समजून घेतला की यांच्यातच क्लिअरिटी नाही काही गोष्टींची. तर तो एक मज्जा मस्तीच्या हिशोबाने तो एक विषय गेला. बरं, बिग बॉसच्या घरात जसं आता तुम्ही म्हणालात तशी अजूनही खूप छान तुम्ही नाती जमवली तिथे आणि रोशनसुद्धा खूप भावूक झाला होता आणि तो म्हणाला की तुम्ही माझ्या मोठ्या दादासारखे आहात. तर अशी खूप छान नाती जमवली, त्याबद्दल काय आहे ना की स्वतःसाठी सेफ राहा, स्वतःसाठी काही गोष्टी करा, नक्कीच. पण जिथपर्यंत जो काही खेळ चाललाय, आपण एका ठिकाणी 3 महिने राहणार आहे. 3 महिन्यामध्ये आपल्यासोबत बसणाऱ्या उठणाऱ्या लोकांचा आपण आधार त्या ठिकाणी, जो तो जास्तीची फॅमिली सोडून आलाय. रोशन पण त्याची फॅमिली किंवा जे सगळेच जण, करण, आयुष, कधी म्हणजे आमच्यात अशा गोष्टी रंगायच्या ना की आम्ही एकमेकांचा आधार बनलो त्या ठिकाणी. आणि इतकं चांगलं रिलेशन आम्ही कमवलं. गेम तर खेळायचो, ज्या पण वेळेस ज्या गोष्टीची गरज असताना आम्ही एकमेकांच्या विरोधात सुद्धा काही गोष्टी आम्ही बोलायचो. मला तुझं पटलं नाही, तू हे चुकीचं वागलं किंवा चुकीचं केलं, हे सुद्धा आम्ही नुसतं असं नाही की एकमेकांचं बाजूच घेऊन उभं राहायचं. आम्ही ते आमच्यात केलं पण की तू इथे कमी पडतोय, तुम्ही आता बोला, हे करा. मला पण ते सजेस्ट करायचे, मी पण करायचो. पण हे करत असताना आम्ही आमचा जो बॉन्ड जुळला ना, करण, आयुष आणि आता रोशन तर मध्ये, प्राजक्ता पण मध्ये,
खूप सुंदर. आमचे आयुष्यभराचे संबंध जोडले. आम्ही बिग बॉस मधून हे कमवलं, लोकांचं प्रेक्षकांचं प्रेम कमवलं. हे खूप मोठी गोष्ट. बाहेर आल्यावर त्यांच्याशी काही बोलणं झालं? कालच भेटलो आयुष आणि करणशी, मस्त गप्पा केल्या आणि म्हणजे ते पण त्याच पद्धतीने माझ्याशी जुळलेत. पण काय वाटतं, इमोशन्स कुठेतरी मागे ठेवायला हवे होते आणि म्हणजे आता सध्या जे ओरडाओरडी किंवा गेमच्या पर्स्पेक्टिव्हनी काही राहिलं असं वाटतं? तेच सांगतोय की मी जर त्याच गोष्टींवर बोलतोय तर त्या गोष्टींच्या व्यतिरिक्त खूप काय. आता तुमच्या प्रश्नावरूनच सांगतोय की प्रत्येक ठिकाणी इमोशन्स हा विषय नव्हताच. हा आमचा पर्सनल काही वेळेचा विषय होता आमच्यासाठी. जे आमचे मित्र होते, माझे जे मित्र होते, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा 10 पट आम्ही गेमच्या पर्स्पेक्टिव्हनं तिकडेच पाहत होतो आणि त्या पद्धतीनंच चालत होतो. म्हणूनच अर्धा सीझन मी राहिलो तिथे. म्हणजे हे सगळं करून मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माणुसकीने पण वागायचं, आपण आपलं गेमच्या याच्यातून पुढे पण चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना. म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रेक्षकांमध्ये एक काहीतरी माझ्याबद्दलचं एक प्रेमाचं स्थान निर्माण झालं. रॅपिड फायर आहे, मी काही प्रश्न विचारून त्याची उत्तर आहे. स्ट्रॉंग प्लेअर कोण आहे घरात? आतापर्यंत मी होतो. आता कोण आहे मी टीव्हीत पाहून सांगेल. बरं. वीक प्लेअर कोण आहे? वीक प्लेअर पडतोय खेळात? थोडा प्रभू कुठेतरी, थोडं. मिस्टर इंडिया थोडंसं कुठेतरी मला आरबी यांच्या बाबतीत वाटत होतं, कारण मॅक्झिमम त्यांचा वेळ बेडरूममध्ये गेला. पण त्याला कारण पण होतं, त्यांचं थोडंसं एक प्रॉब्लेम पण होता. टॉप 5 कोण असतील? टॉप 5 आता माझ्या नजरेत 3 लोक आहे. एक रोशन, सागर भाऊ आणि प्राजक्ता. बाकीचे 2 आता समजेल गेम कशा पद्धतीने कोण खेळत. बोल बच्चन कोण वाटतं? फक्त बोलतोय. फक्त बोल बच्चन कुठे कुठे विशाल वाटतं. एक टोळी सोबत थोडं सोबत असताना वेगळं बोलायचं, पण एकमेकांच्या मागे मग नंतर काहीतरी गोष्ट. येस, आत्ता जेव्हा करण आयुष गेले त्यानंतर तुमची बैठक चालली होती, टोळीसोबत तुम्ही जास्त वेळ असतात किंवा आता सध्या प्राजक्ता त्यांच्यासोबत असते, तर ही टोळी गँग आणि काटा गँग जी बनली आहे त्यामध्ये तुम्हाला पर्सनली स्ट्रॉंग कोण वाटते किंवा त्यांचा गेम कसा वाटतोय? नाही, मला ऍक्च्युली आम्ही जे 2 होते, समजा मी जोपर्यंत होतो तोपर्यंत काय आम्ही 2च जण होते आणि आमच्यात सागर भाऊ उठायचे बसायचे, आमचं पण काहीतरी होईल. पण आता पर्सनल जर पाहिलं तर माझं तन्वी सोबत पण चांगलं होतं. प्रभू सोबत पण माझं बोलणं, ते पण दादा जेवले का, हा, म्हणजे असं आमचं होतं. आणि इकडे पण रुचिता बोलायची. रोशनचा विषयच नव्हता, रोशनचं कंटिन्यू सोबत होतो. पण हे नव्हतं स्ट्रॉंगच्या पद्धतीनं जर पाहिलं तर आम्ही 2 जण ज्या पद्धतीनं होतो तिथे आम्ही 2 जण स्ट्रॉंग होतो. नंतर जे आम्ही उरलो आमच्या बाल्कनी गँगमधून, आणि त्यांचा तो वेगळाच होता जरा, मला ते आम्ही वाटत होतो त्या ठिकाणी. एक शेवटचा प्रश्न, आता आम्हाला पुढे तुमचे काय प्रोजेक्ट्स बघायला मिळणार आहेत आणि खानदेशी जे आता एक नाव राजा झालंय ते आता महाराष्ट्रामध्ये काय असणार आहे प्रोजेक्ट्स? मी माझ्या कामाचा नक्कीच मी दिवसेंदिवस मी अपडेट राहून माझ्या कामाचा दर्जा मी वाढवत गेलो. आता इथून खूप मोठी जबाबदारी की मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलोय आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची माझ्याकडून अजून काहीतरी अपेक्षा जी इथे राहिली आहे ती आता माझ्या कामाच्या, माझ्या गाण्यांच्या माध्यमातून मला ती पूर्ण करण्याची एक जबाबदारी आहे. आणि खूप मोठी चांगली संधी आहे की ज्या पद्धतीनं मी 20 वर्ष जगलो, अजून पुढेही मला खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स, चांगले चांगले गाणे, खूप सारं एंटरटेनमेंट, खूप सारं कॉमेडी असेल किंवा जे बी काही असेल, माझे सगळे सामाजिक, भावनिक सगळ्या पद्धतीचे गाणे, आणि लोकांनी, प्रेक्षकांनी खूप सारं त्याला डोक्यावर घेतलंय. आणि इथून पुढेही पूर्ण आता मला दर्जेदार जे करायचं ते मी करतो. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू अँड ऑल दी बेस्ट. थँक्यू, वेलकम.